हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजपासून मी नवीन चॅनल सुरू केलं आहे. आधी पण एक रेसिपी टाकली आहे. पल्लवीज किचन ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी. तर चला बनवूया. एक वाटी तांदूळ घेतला आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली, 2 कांदे, 1 टमाटा, कोथिंबीर आणि 2 मिरच्या घेतल्या. तर चला आपण आता स्टार्ट करूया डाळ खिचडी कशी बनवायची. आधी हे स्वच्छच आहे तांदूळ, तुरीची डाळ पण स्वच्छच आहे, म्हणून आता हे वॉश करून घेते. एकदा मी परत हे वॉश करून घेते आधी. हे वॉश झाल्यानंतर आपण कुकरमध्ये हे डायरेक्टली शिजवायला टाकणार आहोत. हळद आणि थोडंसं मीठ घालायचं शिजवताना. तर गाईज हे तांदूळ वॉश झालेत. आता ते आपण कुकरमध्ये टाकूयात. आधी कांदे कापून घ्यायचं आहे, टमाटा पण कापायचं, मिरची वगैरे कापून घ्यायचं आहे. मग आता ही आपण सुरुवात करूयात. आता आपण थोडीशी हळद टाकणार आहोत. थोडंसं सॉल्ट टाकणार आहोत. आता ही कुकरचं झाकण आता लावून दिलं आहे. 3 शिट्ट्या झाल्या की आपला राईस शिजून जाईल. तर चला आता आपण कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर कापून घेऊयात. तर आता कांदा, टमाटा, मिरची, कोथिंबीर कापून झाली आहे आपली. आता आपण कढईत एक पळी अजून थोडं ऑइल टाकून घेऊयात. मग त्याच्यात जिरं टाकूयात. मग त्याच्यात कांदा टाकूया, मिरची टाकूया, कांदा थोडासा ब्राऊन झाल्यावर टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट टाकूया. कांदा ब्राऊन झाल्यावर टोमॅटो टाकला आहे. आता आलं लसणाची पेस्ट थोडी टाकायची आहे. आता आपण लाल तिखट, हळद, लाल तिखट, धने पावडर, हळद आपण टाकली आहे याच्यात. आता थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ पण टाकून झालं आहे. आता याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची. आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी. मसाला झाला आहे. आता राईस मिक्स करायचा आहे. छानपैकी आपली डाळ खिचडी आता रेडी होईल. 5 मिनिटं थोडं झाकून ठेवायचं आहे आणि नंतर त्याला तडका द्यायचा आहे. जिरं, थोडीशी लाल तिखट टाकून. तडका देण्यासाठी आता आपण 1 पळी तेल टाकायचं आहे. अर्धी पळी तेल टाकलं. थोडंसं जिरं टाकायचं.
आता थोडीशी तडका देण्यासाठी लाल तिखट टाकायचं आहे. आता हा तडका आपल्याला द्यायचा आहे. तडका देऊन झाला आहे. खूप छान आणि अशी स्वादिष्ट आपली दाल खिचडी रेडी झाली आहे. आता थोडंसं बटर टाकूया आणि त्याला आता सर्व करूया. आता आपण दाल खिचडी सर्व करू. गरमागरम दाल खिचडी. आपली इथे आपली दाल खिचडी रेडी आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. दाल खिचडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि एकदा तुम्ही पण बनवून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.